नमस्कार, मी स्मिता कुलकर्णी. गप्पा गोष्टी चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रसिद्ध लेखिका, कवयित्री मानसी चिटणीस यांनी लिहिलेला आठवणीतला वसंत या लेखाचं अभिवाचन करते. आठवणीतला वसंत. प्राथमिक शाळेत चाहूल नावाचा एक धडा होता बालभारतीच्या पुस्तकात. त्यात कात टाकणारे साप, किरणात नाचणारी बाळं, संध्याकाळी कौलांवर रेंगाळणारे ते कवडसे आणि खडकात फुलणारा चाफा असं सगळ्याचं वर्णन होतं. त्या वेळेपासून त्या चाफ्यानं, त्या धुळवटलेल्या वाटेनं अगदी मनात घर केलं होतं. आणि मग या सगळ्या वसंत ऋतूच्या आगमनाच्या सूचना आहेत हे मात्र वयपरत्वे हळूहळू कळत गेलं. आमच्या वाड्याच्या मागं ना एक मोठा पिंपळ आणि कडुलिंब हातात हात घालून अगदी उभे असायचे, अनेक वर्षांचे सख्खे शेजारी असल्यासारखे. पानगळ सुरू झाली की मग त्याच्या पायथ्याशी पानांचा नुसता खच पडायचा आणि मग काही दिवसांनी त्यांच्या उघड्या फांद्यांवर तांबूस रंगाची अशी मस्त बुट्टी सजायची. सकाळच्या कोवळ्या उन्हात तर ती मस्त चमकायची. आजी म्हणायची सुद्धा, हा बुढा पिंपळ फुलायला लागला, तेव्हा आता गुढीची काठी माळवदावरून काढली पाहिजे. आणि मग तेव्हाच आजीची लगबग सुरू व्हायची उन्हाळीच्या वाळवणाच्या तयारीची. खंडोबाच्या देवळाच्या मागच्या माळावर चाफा फुलायचा. एकही पान नसताना हा देवाचा चाफा शुभ्र सफेद चांदण्याने भरवून जायचा. मामा मुलांची ती चढाओढ फुलं गोळा करण्यासाठी. मग कुठे त्याच्या अंगठ्या कर, कुठे त्याच्या चौफुल्या कर, असले सगळे उद्योग चालायचे. पण मग ती फुलं घरात घेऊन गेली ना की मात्र आजी फार रागवायची. मेल्यांनो, कशाला तो मड चाफा घरात आणलात? तेव्हा कळायचं नाही की मृत व्यक्तीच्या गळ्यात या चाफ्याच्या माळा घालतात ते. पण तो फुललेला चाफा बघणं हे मात्र मला खूप आवडायचं. रात्रीच्या वेळी त्या फुलांमधून चांदण्याचे झरे झिरपायचे आणि अगदी मुरायचे त्याच्या सालीमध्ये. तेव्हा असं वाटायचं की चाफा म्हणजे जणू चांदण्यांचं घरच आहे की काय. कधी वाटायचं की एखादी सोनपरी आपले एवढेसे पंख पांघरून येईल कुठून तरी आणि चाफ्याच्या फुलावर मोठ्या डौलात बसून झोके घेईल, अगदी त्या देवघरात झुल्यावर बसवलेल्या गौरीसारखे. खरंच हा वसंत असा एकटा येत नाही कधी. तो घेऊन येतो नवीन पालवीची जादू, जी तो पोखरत जातो अगदी कोमेजलेल्या फांद्यांपासून ते कोमेजलेल्या मनांपर्यंत. आणि मग प्रफुल्ल उत्फुल्ल करून टाकतो सगळा आसमंत. आपल्या पेटाऱ्यातल्या रंगीबेरंगी चिजा काढून रंगवून टाकतो सारा राखाडीबाज आपल्या रंगांच्या पंचमीत. चाफा, मोगरा, अमलताज, बहावा, पलाश हे सगळेच त्याचे साथी. आणि गुलमोहर तर प्राणप्रिय सखाच वाटायचा. हा वसंतसुद्धा जसा काही कान्हा आणि ही सृष्टी जणू राधा, जी कान्हाच्या स्वागतासाठी सगळी मर्ग झटकून आता साजशृंगार करते, असा हा वसंत ऋतू. पाखरांच्या गळ्यातून ती तिच्या कान्हाजीचं स्वागत करताना जणू म्हणतेय, ऋतू वसंत तुम अपने ही रंगसो, पी ढूंढन में निकसी घरसो. जणू काही कित्येक काळाच्या तितिक्षेनंतर विरहिणीला तिचा प्राणसखा भेटावा आणि मग तिनं म्हणावं, सजण दारी उभा काय आता करू, घर कसे आवरू, मज कसे सावरू. हाच तो क्षण म्हणजे वसंताचं आगमन. बांधावर पिवळ्या धमक उन्हात सापांनी संजीवनीत होण्याचाही तो क्षण. शेताच्या बांधावर अशा काती सापडायला लागल्या ना की समजावं वसंत येतोय. घरी आई, काकू, आजी यांची लगेच लगबग चालायची. तुळशीचं अंगण आता चैत्रांगणानं सजायचं, ज्याच्या चंद्र, सूर्य, साप, हत्ती सगळे म्हणून हजर असायचे. अंगणात कडुलिंबाचा गोडसर कडवट वास पसरायचा. वेली गर्भार होऊन कळ्या प्रसवायच्या. वासरं हुंदड्या मारायची. आंब्याआडून कोकिळा ताना छेडायची आणि तिला साथ द्यायचे ते आंब्याच्या कोवळ्या मोहरावर ते रेंगाळणारे भुंगे. आणि मग हा सगळा नजारा पारावरचा तो बुढाऊ पिंपळ आपले सुरकुतले डोळे किलकिले करून पाहायचा. नामस्मरणात रमून जाताना पानाच्या कधी तो चिपळ्या वाजवायचा, तर कधी कोवळे सूर्य पांघरून तांबूस लालसर नक्षीत रमून जायचा आणि वाघुळ्यांच्या कलकलीत हरवून जायचा. मी रोज संध्याकाळी ते पिंपळाच्या पारावर जायचे. त्याला मिठी मारून मोठमोठ्यानं आम्ही अगदी सगळे गाणी म्हणायचो. आणि तोही माझा आजोबा होऊन माझ्याशी गप्पा मारायचा आणि कधीतरी एखादं पान डोक्यात टपकवून टपलीसुद्धा मारायचा. आता देवघरात तिजेला गौरीची स्थापना व्हायची. तिला झोक्यात बसवलं जायचं. आंब्याचं मोहर, मोगरा, जाईची फुलं, हार सगळं घातलं जायचं.
पन्हं, वाटली डाळ, कलिंगड, खरबूज, काकडी हे सगळ्याचे नैवेद्य असायचे. मग एखादा दिवस ठरवून हळदी कुंकू असायचं. आईतल्या सगळ्या घरी आमंत्रण द्यायचं काम माझ्याकडं. वाड्याची पुढची ओसरी छानशी सारवली जायची. त्यावर गोपद्म, स्वस्तिक रेखाटलं जायचं. दारात आंबावतीचं तोरण लागायचं. ओसरीवर भिंत धरून मोठी लाकडी पेटी ठेवली जायची आणि तिला टेकू देऊन पायऱ्यांच्या आकारात फळ्या लावल्या जायच्या आणि त्या पायऱ्या रेशमी कापडानं सजवल्या जायच्या. मध्यभागी झुल्यातली ती गौर ठेवली जायची. बाकीच्या ठिकाणी जरीच्या कानाती लावल्या जायच्या. सगळं सजवायचो. राघू, आंबेपोपट, कलिंगडाची फुलं, खरबुजाचे चंद्र, चाफे कळी, चिरोटे, वाटली डाळ, पन्हं अशा सगळ्या पदार्थांची रेलचेल गौरीभोवती असायची. आणि मग बाकीच्या ठिकाणी उरलेल्या जागेत आम्ही एखादा देखावा मुलं मांडत बसायचो, ज्याच्यात मग ती आमची मातीची खेळणी, भातुकली, कोळी वगैरे वापरून त्याच्यात ते जंगल किंवा गावाचा देखावा वगैरे असले सगळे उद्योग आम्ही करायचो. संध्याकाळची दिवे लागण झाली की रेशमी साड्या, ठेवणीतले दागिने आणि मोगऱ्याचे गजरे घालून आई काकू सगळ्या तयार व्हायच्या. मला पण मग खणाचं परकल घालायला मिळायचं. एक एक करून सगळ्या आळीतल्या बायका हळदी कुंकवासाठी घरी यायला लागायच्या. त्यांच्या साड्या, गजरे असे सगळे अलंकार यांनी सगळं वातावरण असं प्रसन्न व्हायचं. पन्ह्याचे पेले, डाळीचे द्रोण, कलिंगडाच्या फोडी हे सगळं देताना माझी अगदी पार लगबग उडून जायची. नाकात नथ, कानात कुड्या, गळ्यात मोत्याचा सर, आंबाड्यात सोनचाफा मोगरा घातलेल्या या सगळ्या बायांनी ओटी भरली ना की अगदी डोळ्यातून त्या समाधानानं हसायच्या. तेव्हा देवघरातली ती गौरही समाधानानं हसल्याचा भास व्हायचा. या सगळ्या गोंधळात तिथेच कोपऱ्यात कुठेतरी मी पडी मारलेली असायची आणि मग स्वप्नात तो वसंताच्या रूपातला कान्हा फुलांची उधळण करत मला झुल्यावर झुलवत स्वप्नांच्या राज्यात न्यायचा. अशा ह्या वसंताच्या आठवणी. लेख कसा वाटला, सादरीकरण कसं वाटलं जरूर सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.